काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर राष्ट्रवाद आणि धर्माच्या नावाखाली सत्तेचं राजकारण केल्याचा गंभीर आरोप केलाय। मेट्रो 3च्या स्थानकांना नाव देताना भाजपनं राष्ट्राच्या देवता, पूजनीय व्यक्ती आणि महानायकांच्या प्रतिष्ठेचं व्यापारीकरण केल्याचा आरोप सावंत यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं नाव कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव ICICI लोंबार्ड आणि महालक्ष्मी स्टेशनचं नाव HDFC लाईफ आणि आचार्य अत्रे स्टेशनचं नाव निप्पॉन MF असं बदलण्यात आलेलं आहे असं सुद्धा सावंतांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कॉर्पोरेट नाव जोडणं योग्य आहे का? आपल्या अभिमानाचा, आपल्या इतिहासाचा अपमान नाही का? असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। विमानतळ विका, तुम्ही पोर्ट विका, या कंपन्या विका, पण ज्यांच्या नावानं तुम्ही राजकारण आतापर्यंत करताय लोकांचं, त्या देवस्थानांची नावं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होते याच्याबद्दल आम्ही आक्षेप त्या ठिकाणी भाजपतर्फे केली जाते, त्याच्यावर घेतोच। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव भक्त आहेत फडणवीस जी, अशाच तऱ्हेचे चित्र आपण पाहिले, पण तो त्यांच्या नावाचा असा म्हणजे आता सिद्धिविनायक हे लोंबार्ड सिद्धिविनायक व्हावं आणि दुसरीकडे कोटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिवरायांच्या नावाच्या वरना किती राजकारण यांनी या दृष्टिकोनातून केलं होतं, त्यांचा एकेरी उल्लेख नको, यांना खालीचा छत्रपती शिवराय नको, परंतु कोटकचे छत्रपती शिवराय चालतील। ही नवीन पदवी दिली आहे का? तर मेट्रो 3 स्थानकांची जी नावं दिलेली आहेत त्यावर सचिन सावंत यांनी काही सवाल विचारलेले आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका सुद्धा केलेली आहे। कॉर्पोरेटच्या नादात महापुरुषांचा विसर पडलेला आहे अशी टीका त्यांनी केली आहे।